नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. कुमार सारखा फोन लावत असतो, इकडून तिकडे फेऱ्या चाललेल्या असतात. तेवढ्यात मोनिका राजकुमार करत ओरडतच आलेली असते. इंटरनेटवर काय राडा सुरू आहे, तू बघितलंस काय? राजकुमारला वेगळंच टेन्शन असतं आणि ह्या मोनिकाचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. रवीने बघ की बॉम्बच फोडून टाकलाय ग. त्याचा फोन लागतो या. मोनिका म्हणते काय? हो, त्या खंड्याचा फोन सुरू झालाय. मोनिका घाबरलेली असते. खंड्याचा फोन सुरू कस काय झाला? टाकतोय पण उचलत नाहीये. मोनिका तर इतकी शॉक झालेली असते, आता काय करायचं? चलला का तो कुठे आहे, काय कळलं का तुला? मोनिका उचलत नाहीये ना फोन. सारखा फोन लावतोय तो काय उचलत नाहीये. काय सारखी बोर करतेस ग मला ना? कारण हा मोनिकावर चिडलेला असतो का तर खंड्या फोन उचलत नाही आणि हा मोनिकावर राग करतो. काय ना, मला डबल क्रॉस करतोय ना असं वाटायला लागले. आता मला डबल क्रॉस करतोय म्हणल्यावर त्याला मी काय सोडत नसतो. फोन ट्रेसला टाकलाय, कुठे काय कळेल लवकरच माहिती कळेल. कुठल्या बेळात लपून बसलाय काय सगळं कळेल. माहिती सावली खरंच मेली आहे की जिवंत आहे, फक्त आणि फक्त त्या खंड्याला. मार चिडचिड करत असतो. त्याचा फोन ट्रेस करायला टाकलाय, कुठे एक्झॅक्टली लोकेशन त्याचं कळणारच आहे आणि बडबड करून तो निघून गेलेला असतो. मोनिकाला मात्र सॉलिड टेन्शन आलंय की खरंच खंड्याचा फोन जो सुरू झालाय तर करायचं काय. इथेच कोणीतरी फोन उचललाय त्याचा आणि त्यानेच तो फोन सुरू केलाय. आता याने लोकेशन बघू दे, नाही तर आणखीन काही बघू. लोकेशन जर राजकुमारला आधीच कळतं लोकेशन पर्यंत पोहोचणार की कुठे लोकेशन कुठे शोधायला लागणार आणि तिथपर्यंत आधी जायला लागणार. मोनिका मध्ये काही करून जावंच लागणार. आता सारंग आणि सावली बोलत असता सारंग सावलीला समजावून सांगत असतो, पळून किती पळणार आहेस तू? कुठेतरी थांबायला लागणार आहे ना. बाबाही नेहमी तेच म्हणतात, पळून किती पळणार आहे, कुठेतरी सामोरी जा, सामना कर. सावली आहे, कसं विसरणार आहेस तू, कसं पुसून टाकणार आहे? कधी जगाला आणि स्वतःला सांगायलाच लागणार, समोर यायलाच लागणार आहे. सावली बाबा सारखं तुमच्यासारखं सांगतात हा सारंग. बरं बोलताय, पळून जाणं हा मार्ग नाही. सावली आत्ताच सांगतोय, पळून कुठे पळणार आहे जगाच्या पाठीवर? सहज बोलताय हो सारंग तुम्ही. त्या गोष्टी सगळ्या परिस्थिती माहित नाही ना सारंग, म्हणून इतक्या सहज बोलून गेलात तुम्ही. गुंतागुंत तुम्हाला कळाली ना तर असला सल्ला देणार नाही. सांग सावली, मग काय गुंतागुंत आहे सांग, बघू काही सोल्युशन निघतंय की काय. ऐकून घ्यायचंय, काय गुंताय सांग मला. नात्याने सांगू? सारंग म्हणतो नाही राहिलंय ना नातं आपल्यात, मान्य आहे ना. त्याचं नातं तर ठेवू शकतो ना, मित्र या नात्याने सांग की. रडायला लागलेलं असतं, डोळ्यात पाणी आलेलं असतं. सावली म्हणते नातंच नाहीये तर पर्सनल गोष्टी कशा सांगू मी. सारंग म्हणतो मित्र मैत्रीण या नात्याने सांग, एवढं नातं तर नक्कीच चालू शकते आपल्यात. प्लीज सांग, मला सगळं ऐकून घ्यायचंय. प्लीज सावली, मन मोकळं कर. म्हणते माझी तर इच्छा आहे की इथून निघून जावं, परत माघारी येऊच नाही. आणि तुमचं ऐकून मी इथे थांबले तर मुलाची जबाबदारी कोण घेणार आहे? त्याला जर काही झालं, कुणी जर बरं वाईट करायला गेलं त्याच्यासोबत तर काय जबाबदार कोण? मैंने मला जे चॅलेंज दिलंय ना, पुन्हा एकदा माझं नाव सोशल मीडियावर व्हायरल होतंय. बातम्यांसोबत तुमचंही नाव जोडलं जातंय सारंग. त्यापासून कसं लपवू सांगा बरं. तुम्ही उपाय सांगू का सावली? आणि ओवीला घेऊन 4 दिवस शहराबाहेर जातो, जोपर्यंत हे सगळं शांत होत नाही तोपर्यंत. माझी घी अबीरची. सावली विश्वास ठेव माझ्यावर. आधी पण आम्ही गेलो एकत्र, या सगळ्या गोष्टी अबीरपर्यंत नाही पोहोचणार आणि मी पोहोचू देणार नाही. याआधी पण एकत्र फिरलोय ना आम्ही, मी पोहोचू दिलंय का काही त्याच्यापर्यंत? म्हणतो सावली विश्वास ठेव, अबीरला आपल्या नात्याबद्दल भूतकाळाबद्दल काहीही कळणार नाही. अगदी व्यवस्थित राहील तो मायाबरोबर. मी 4 दिवस कुठेतरी लांब घेऊन जातो. पण होती आठवतंय का त्याला घेऊन गेलो म्हणून? ते सारंग, आता सुद्धा तुमचा राग येतोय मला. आहात तुम्ही अबीरचे, तुमचा स्वतःचा मुलगा आहे अबीर. वागण्यामुळे आणि आजच्या परिस्थितीमुळे मी तुम्हाला सांगत नाहीये की अबीर तुमचाच आहे. मनही करत नाहीये की एवढी मोठी गोष्ट तुमच्यापासून मी लपवली, मला सहनच होत नाहीये. अगं सावली काय झाले, बोल काहीतरी, गप्प बसू नको. म्हणजे थोडासा वेळ द्या मला विचार करायला, मग काय ते तुम्हाला निरोप देते. सारंग म्हणतो ठीक आहे, हवा तेवढा वेळ घे. कशी बोलू? नको. शाळेत नाही पाठवलंय ना मी आज, रुसलाय तो. एका पायावर तयार होईल तुमच्यासोबत म्हटल्यावर काय. कळा लागलाय सारंग तुमचं त्याला. खूप सुपर हिरो म्हणून सारखं तुमचंच नाव घेत असतो. ते मलाच कळत नाहीये काय करायचं आणि काय नाही, कशाचं काय करायचं. थोडा वेळ द्या, मी विचार करून मग सांगते. विचार खूप धडपड करत असतो, खूप प्रयत्न करत असतो सावलीच्या मनात काय हे जाणून घेण्यासाठी. सावली मात्र खंबीरपणे उभी असते, ती सारंगला काहीच सांगत नसते. सारंग म्हणतो तुझ्या मनात काय चाललंय, काय घालमेलय सावली, सांगून टाक, मोकळी हो. सावली काही एक सांगायला तयार नसते. आता राजकुमार आणि भैरवीजी यांची मीटिंग चाललेली असते. राजकुमार भैरवी म्हणत असतो नुसतं, पण आता ती जरा वाढली तिची ना इज्जत वगैरे, फॉरेनला वगैरे राहते म्हटल्यावर काय तिला आता मान सन्मान द्यायला पाहिजे ना. राजकुमार म्हणतो भैरवी आणि मग म्हणतो भैरवीजी मध्ये बॉम्बस्फोट वगैरे केलाय, काय वा सगळीकडे व्हायरल झाला. आता चॅलेंज वगैरे दिलंय सावलीला, काही रिझल्ट वगैरे लागलाय का की फक्त चॅलेंजेस चाललेत? वेळात दडून बसली ती सावली, कळलं पाहिजे भैरवीजी. पेशन्स राजकुमार फार महत्वाचे असतात कुठल्याही खेळात. ते असले तर सगळं जिंकता येतं, नाही तर काय काहीही हाती लागत नाही. मोठं चॅलेंज तर दिलंय तिला बाहेर यायलाच लागणार. कुठून ती बाहेर निघणार यात काही शंकाच नाहीये. हातावर हात ठेवायचे आणि बसायचं का, एवढंच करू शकतोय का भैरवीजी? असे ठेवलंय की पेशन्स तुम्ही म्हणताय तसं. तोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत काहीच करायचं नाही, असंच बसून राहायचं असं म्हणणं आहे का तुमचं? ज्या पद्धतीने चाललंय सगळे कार्यक्रम चालू आहे, शोधाशोध चालू आहे, माणसं कामाला लावली आहे, सगळं काय करतोय. भैरवीजी तुम्हाला सांगतोय मुद्दामून, छोटीशी मदत हवी आहे.
वर्षापूर्वी माझ्या माणसाने तो गेम वाजवला, प्रयत्न केला असं समजूया जरा वेळासाठी. त्याच्या मागे म्हणजे तो लागला, ती पळाली, स्वतःचा जीव वाचवला. रेल्वेतून एक बाळ मिळालं, मग त्या माणसाने तिलाही ढकलून दिलं आणि ते बाळही मारून टाकलं, असं माझा माणूस मला सांगतो. पण घेतलं, ट्रेनच्या खाली टाकलं, मुलाला पण घेतलं, ट्रेनच्या खाली टाकलं. भैरवी म्हणते, राजकुमार जरा थांबतोस का? सगळं मला माहिती, का सारखं सारखं तेच 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 सांगतोय तू? काय अडचण आहे ना ती सांगा, टाइमपास करू नकोस. एक मिनिट तुला अशी तर शंका नाही आहे ना राजकुमार, की ज्या बाईला ट्रॅकवर फेकलं ती सावली नव्हतीच? राजकुमार, त्या माणसाचं नाव त्यानं तर सांगितलंय, सावली मेली आणि तिचं मुलंही मेलं. गेम वाजवायचा प्रयत्न केला की गेम वाजवला हे मी खात्रीशीर सांगू शकत नाहीये, पण आतापर्यंत त्याने असं सांगितलंय की सावलीला त्याने मारून टाकलंय. पण आता तो जो परत हाती लागला तर तो खरं काय खोटं काय नक्की सांगू शकतोय, की खरंच मारलं होतं की सावली जिवंतच आहे. तर तो खंड्या शोधून हवाय, कुठे गायब झालाय, कोणत्या वेळात लपलाय कळत नाहीये. आयत्या वेळेला दुसरा माणूस उभं करणं अवघड आहे. तो मिळाला तर सगळी माहितीही मिळेल आणि त्याच्याकडे बरीचशी माहिती असल्यामुळे तो सहज सावलीला शोधू शकतो, कदाचित ती जिवंत असली तर. म्हणून भैरवीची मला तो आणि तोच माणूस हवाय. भैरवी म्हणते, नक्कीच तुझं काम होणार राजकुमार. मार्क राजकुमारला म्हणतो, ठीक आहे, फोटो आणि थोडीफार काय माहिती असेल, नाव वगैरे ती द्या, माझ्या पद्धतीने बघतो, मी सगळं मॅनेज करतो. वरनं वाटत नाही करेल का हा काम. भैरवी म्हणते, डोंट वरी मार्क, होईल, डोंट वरी राजकुमार. आता सावलीने जबरदस्तीने अबीरला ओढून आणलेलं असतं बेडरूम मधून बाहेर. सोड मला, सोड म्हणून ओरडाआरडा करत असतो, सोड मला, खाली सोडून दे, तू मला पकडूच नको. का तर तिने स्कूलला पाठवलेलं असतं. त्याला खाली ठेवतोय आणि बापरे, राग आल्यावर माणसं एवढी जड होतात, माहिती नव्हतं, पहिल्यांदाच बघितलं एवढी जड असतात. बोलू नको, आत्ताच सांगतोय मी, अजिबात बोलू नको. चिडलेला असतो अबीर, राग करत असतो. सावली त्याला शांत करण्याचा, समजून सांगण्याचा प्रयत्न करते, तो काय शांत बसत. हसवण्यासाठी सावली काही गमती जमती सांगत असते. अबीर हसायला लागतोय. हात लावायचा नाही, अजिबात हात लावायचा नाही. राग आलाय तुझा आणि मी तुझी बोलत नाहीये. सांगणार नव्हते पण ठीक आहे बाबा, सांगून टाकते. बसल्यामुळे महत्वाच्या माणसाला भेटण्याची संधी निघून गेलीये. खूप महत्वाचा माणूस होता. बोलायचे कुणाच्या, कुणी असू दे, महत्वाचा फितवा. ते विचार कोण होती महत्वाची व्यक्ती, जेवण करू का नावानी बोलले त्यांच्याशी. म्हटलं अबीर खूप चिडलाय वगैरे वगैरे, बोलणार नाही. मग बिचारा तुला न भेटताच निघून गेला. ते ना, मी काय करू, गेले तर गेले, मला काय सांगतीयस. नाही देणं घेणं, मला सांगायला पण जाऊ नकोस. ती आली होती ना, ती म्हटली की अबीरला एका ठिकाणी फिरायला घेऊन जाणार आहे, 2-4 दिवस मी घेऊन जाणारच आहे त्याला. पण आता असू दे, तू चिडलाय, तुला बोलायचं नाहीये, नाव गाव विचारायचं नाहीये, मग असू दे. त्या व्यक्तीला फोन लावते आणि सांगते अबीर काही येत नसतो. अबीर आता सावलीच्या हातातला फोन असा पटकन ओढतो आणि म्हणतो, आई कोण आलं होतं सांग की, आई कोण व्यक्ती होती सांग की ग, तो मला बाहेर घेऊन जाणार होतं, सांग ना आई, प्लीज प्लीज प्लीज. सावली म्हणते, मी सांगणार नाही, तू चिडलाय ना, रुसलाय ना तू, मग मी सांगत नसते. आई असं करू नको ना, प्लीज प्लीज विचारतो मी, सांग ना ग. सांगू, नेहमी अशीच करते आणि काहीच सांगत नाही. आता तर मी खरंच चिडलोय. कट्टीफू एक कट्टीफू. ठीक आहे, कट्टी तर कट्टी, मी काय सांगतच नसते. तिला काय राहत नसतं. आई सांग ना कोण आलं, आई सांग ना कोण आलं, प्लीज प्लीज. नाही रुसलोय मी, गेलाय माझा राग, नाही रुसणार मी परत. कोण आलं होतं प्लीज प्लीज सांग ना गाय, ए आई सांग ना. अबीर आता लाडात येत असतो आणि कोण आलं होतं नेमकी मला फिरायला घेऊन जाणारे, त्या माणसाचं नाव विचारण्यासाठी सावलीला आता लाडीगुडी लावण्याचं काम चाललेलं असतं. सावली सुद्धा गंमत करत असते, मी सांगत नसते आणि मी तुला सांगणारच नाहीये. आणि ओवीला घेऊन 4 दिवसासाठी बाहेर जाणारे, फिरायला घेऊन. खरंच तर अबीर नाचायला लागलेलं असतं. वाव, आता फिरायला जायचंय म्हणल्यावर काय धम्माल. दंगा करू नको, ऐकून घे मी काय सांगतेय, शांत बस. की नाही होकार कळवलेला नाहीये, अजून विचार करतेय. न्या किंवा नका नेऊ हे अजून सांगितलेलं नाहीये. ते नको जाऊ देऊ, नाही तू पाठवूच नको त्यांच्या बरोबर, जाणारच नाहीये. आता अबीरने परत त्याचं तोंड असं फुगवून घेतलेलं असतं. मी आता रुसलो या, त्याने सांगितलेलं असतं. जाणार आहे, पाठवणार आहे, हो पाठवणार आहे बाबा. ए आई एक काम करती, तू आमच्याबरोबर येते का गं, प्लीज प्लीज प्लीज. 4 दिवस धम्माल करू, चल ना आमच्यासोबत, मिळून मज्जा करू, चल ना आई प्लीज. अबीर आता सावलीला म्हणत असतो की तू माझ्या बरोबर चल. कशी येणार रे बाळा, इथं कामं असतात ना, नाही येऊ शकत. मी तिघं मिळून जाणार बाळा, तिघं मिळून जाणार, ऐक ना बाळा, तिघांना जायला काय हरकत आहे. आई तू आली असती तर मज्जा आली असती. अबीरने आता हट्ट पकडलाय की सावलीला म्हणतो की तू सुद्धा आमच्या बरोबर चल, चौघे मिळून जाऊया. जमणार तुला, नाही जमणार, नाही म्हटलं ना अबीर, नक्की नाही जमणार. अरे बाबा नाही जमणार आहे मला, पण जाणार नाहीये. जा, कोणाला जायचे तिकडे जाऊ दे, मी काय कुठे जात नसतो. तू आली तर तुझ्या बरोबर मी येणार, नाही तर मी काही येत नसतो. अबीरने हट्ट पकडलेला असतो की तू आली तरच मी त्या सुपर हिरो बरोबर जाणार. आता जगन्नाथजी काहीतरी काम करत बसलेले असतात. सावली आलेली असते जगन्नाथकडे, आता विचार करत असते, टेन्शन मध्ये असते. हे तर जगन्नाथजीला माहितीये. आता काय बोलायला आणि काय विचार करत ती माझ्या जवळ आली आहे. जगन्नाथजी आता तिच्याशी बोलत असतात, तिच्याकडे बघत असतात. साऊ काळजीत दिसतीये, बोल आता पटकन, कसली काळजी आहे, काय झालंय का साऊ. सुरू आहे ना, तेच माझ्या डोक्यात पण सुरू आहे. थांबणार आहे बाळा, सगळं व्यवस्थित होणार आहे, थोडं थांब, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक शांत होऊन जातील. सगळं थांबणार आहे एक ना एक दिवस, मला खात्री आहे. पत्रकार संपादकांना सांगितलं या विषयावर सध्या गप्प राहा, अजिबात विषय उचलून धरू नका. ते म्हटलेत हो, बऱ्यापैकी विषय दाबण्याचाच प्रयत्न करू. म्हणतात सगळ्या पत्रकारांना थांबू शकत नाही, जेवढे मला थांबवता येतील तेवढ्यांनाच थांबू शकतोय ना मी. मीडिया, छोटे चॅनलवाले तिथं सारखे चालूच असतात ना, वाटतं ते दाखवत फिरत असतात. ते आज सारंग आले होते इथे,
आता व्यंकटेश सुद्धा येऊन उभं राहिलेलं असतं. गोंधळापासून लांब ठेवायला अबीरला मी 4 दिवस जरा बाहेर घेऊन जातो. चांगली आहे ना सावली, त्यात काय वाईट आहे. सुद्धा मन रमेन आणि जाऊ दे की जरा विरंगुळा होऊन जाईल. जाऊ दे पासून जरा वेगळा राहील तर जरा बरं पडेल. ते कल्पना चांगली, अगदी बिंदास जाऊ दे. सावली म्हणते हो माझाही तोच विचार आहे की त्याने जावं बाहेर, काहीच हरकत नाहीये, जावं अशीच इच्छा आहे बाबा. पण काय आहे ना, सोबत असणार म्हणजे सुरक्षित असणार हे तर मला माहितीच आहे. प्रेम हा आहे ना बाबा, म्हणतोय तू आलीस तरच मी येणार, नाही तर मी येणार नाहीये. गन्नाजी एका मिनिटात म्हणतात की तू गेलीच पाहिजे, तू जायलाच हवंय. सावली म्हणते कसं बाबा. लगेच व्यंकटेश चिडतो आणि म्हणतो नाही नाही नाही, सावली जाणार नाही, अजिबात त्या सारंग सोबत सावली जाणार नाहीये. आता हा व्यंकटेश जो असतो तो अगदी नवऱ्यासारखा अधिकार गाजवतो आणि तो जायचं नाहीये, अजिबात त्या सारंग सोबत जायचं नाही असं मोठ्या आवाजात म्हणतो. सारंगचं लग्न झालंय आणि सारंग सोबत सावलीने बाहेर जाणं तेही 4 दिवस योग्य दिसत नाही ना, म्हणून म्हटलं आम्ही, म्हणजे असं वेगळा अर्थ काढू नका. त्यातला कळतंय व्यंकटेश का कसं म्हणतोय नाहीये खरं तर, पण आता अबीर एवढा हट्ट करतोय की मला जावंसं वाटतंय. म्हणतो अबीरला मी घेऊन जातो की, मला कोणी ओळखतच नाही ना, मला जाऊ दे की, त्याच्या काय 8 दिवस घेऊन जात असतो मी. व्यंकटेश तुला ओवी नावाची मुलगी काय रे. आता जगन्नाथजी चिडलेले असतात आणि व्यंकटेशला प्रश्न विचारतात. ओवीत जीव अडकलाय आणि त्याला ओवी सोबत फिरायला जायचंय. तिला बहीण मानतो आणि बहीण भावाला एन्जॉय करायला जायचंय. तू कुठे मध्येच निघालाय व्यंकटेश. हट्ट करतोय सारंगला की मला घेऊन चल. जाऊ तो त्याला, तू आवर सावली, मी सांगितलं की तो ऐकेल. आता अबीर जाणार असतो म्हणून अबीरचा आवरून देत असते. नाथ व्यंकटेशला म्हणतात समोर ये रे जरा. व्यंकटेश तू सावलीचा नवरा नाहीयेस, ती फक्त एकदाच म्हटली माझा नवरा आहे म्हणून तिचा नवरा नाही झालाय. तू लक्षात येते का व्यंकटेश. सुरू आहे ना जगासमोर लोकांच्या समोर नाटक आहे की तू तिचा नवरा आहे. लक्षात आहे की विसरलाय तू व्यंकटेश. काय केलंय असं तुम्ही मला सांगताय. काय करायचं काय नाही हे तू सांगायचं नाही. एक तर सावली ठरवेल किंवा मी ठरवेल. तिचा चांगला मित्र असतो ना म्हणून मी असं म्हटलो काका. आता व्यंकटेश मम करायला लागलेलो असतो. जिला सगळ्या जगाची माहिती असते, जगन्नाथजीला माहिती असतं की व्यंकटेश सावलीचा किती मित्र आहे आणि व्यंकटेश नेमकी काय चीज आहे. व्यंकटेश दिसतो तसा तो मुळीच नसतो. जगन्नाथजी व्यंकटेशला डायरेक्ट बोलल्यामुळे व्यंकटेश जरा चपापलेला असतो आणि जगन्नाथजीला व्यंकटेशचा राग आलाय हे त्याच्या लक्षात येतं. तो आता पटकन तिथून उठतो आणि निघून जातो. व्यंकटेश जरी निघून गेला तरी जगन्नाथजीच्या डोक्यातून व्यंकटेश जे बोललाय, ज्या अधिकाराने बोललाय ते निघून गेलेलं नसतं. आता ओवी घरी आलेली असते आणि ओवी अमृताला सांगते की अबीर आलाच नव्हता. अबीर नाही आला त्याच्यामुळे मला करमलं नाही, पण मला भीती वाटते अबीर का नसेल आलं ग काकू. अमृता म्हणते ओवी बाळा एवढा कसला विचार करायचा. नाही आलाय म्हणजे काहीतरी काम वगैरे असेल ना, किंवा थोडासा आजारी वगैरे असेल म्हणून नसेल आला. लगेच घाबरायचं असं कुठं असतं का. तो आला नाही, फोन करून सांगायचं, त्याच्याशिवाय करमत नाही त्याला माहिती आहे ना, मग घरी का राहिला तो. फोन देतीस का मला त्याच्याशी बोलायचंय. अमृता म्हणते नाही, आधी जेवण करायचं आणि मग काय ते फोनवर बोलत बस, आधी जेवण करून घे. आता ओवीला अमृता आधी जेवायला लावते आणि मग त्याला फोन लाव असं सांग. ओवी हट्ट पकडते की मला अबीर सोबत आधी बोलायचंय आणि मग मी जेवायचं की नाही ते बघेल. ते नाही जेवायचंय ना, नको जेवण करू, फोन पण मिळत नसतो, जा झोपी तशीच. ते एकदा बोलू दे मग मी जेवणार म्हणजे जेवणार. काय ऐकणार नाहीस ना, हट्टीच 1 नंबरची. बोल पटकन तोपर्यंत मी जेवण घेऊन येते. एकदम करेक्ट हट्टीच आहे मी. आता ओवीने अबीरला फोन लावलेला असतो. बरोबर फोन जवळ अबीरच आलेला असतो. अबीरने फोन उचललेला असतो. आज शाळेत का नव्हता आला. अगं यायचं होतं पण आईने मला कोंडून ठेवलं, येऊन दिलं नाही. का रे, का कोंडून ठेवलं आणि नाही आला याचं कारण काय. कारण काहीच माहित नाहीये, फक्त जायचं नाही एवढं म्हटली. मी फार हट्ट केला, रडलो, पण नाही जायचं एवढं ती म्हटली आणि मला घरातच ठेवलं. काय सांगू ओवी, फार विचित्र अशी वागती ती आई. म्हणजे तिचं आहे ना वागणं बोलणं मला कळतच नाहीये. अबीर आता ओवीला सांगत असतो. ओवी म्हणते तुला सांगू का, बाबा सुद्धा घरात इतका विचित्र वागतो बोलतो ना की त्याचं वागणं मला काही कळतच नाहीये, तो का असं वागतोय. का फोनवर असतो आणि टेन्शन मध्ये असतो. विचारलं की लगेच टाळाटाळ करतो. गोष्ट आनंदाची आहे तुला सांगतोय. मेन मिशन आहे ना आई बाबांचं आता फास्ट पुढे जाणार आहे. ओवी म्हणते काय. हो म्हणते अबीर काय झाले जरा नीट सांगतो का. काका म्हणजे तुझे बाबा आमच्या घरी आले होते आणि ते आईला म्हटले की ओवीला आणि अबीरला 4 दिवस जरा बाहेर फिरायला घेऊन जातो. म्हणजे काका तू मी आपण 3घे जण बाहेर जाणार आहोत. इतका आनंद झालेला असतो की सगळे मिळून लॉंग ट्रिपला जाणार आहोत. ओवीला फार आनंद झालेला असतो की परत एकत्र राहायला मिळणार आहे सगळ्यांना. ओवी म्हणते बाय गुड नाईट. आता ओवी आनंदाने उड्या मारतच जेवायला निघून गेलेली. दिवशी सकाळी ओवीला शाळेसाठी तयार करत असतो सारंग. ओवी फार खुश असते. बाबा आपण फिरायला कधी जायचंय रे. तू मी अबीर. तुला कोणी सांगितलं. काल अबीरला फोन लावला ना तेव्हा अबीरने मला सांगितलं, सगळं सांगितलं. आणि अबीरला कोणी सांगितलं. त्यांना सांगितलं टीचरने, त्यांना सांगितलं आणि त्याने मला सांगितलं. टीचर आहे ना तिने परवानगी दिलेली नाहीये अजून, कळतंय का. जेव्हा हो म्हणेल तेव्हा आपण जाऊया. करून कळवणार आहे, तोपर्यंत काही बोलू नकोस. स्कूलमध्ये गेल्यावर फोन आला तर लगेच शाळेत तुला सांगायला येईल. सुट्टी घ्यायची गरज नाहीये, लगेच निघायचंय. छानशी टिकली लावलेली असते सारंगने. आता सारंगला सुद्धा ओवी एक टिकली लावते आणि दोघे जण मिळून हसत असते. इकडे अबीर घरातच असतो आणि सावली आवरून काहीतरी करत असते. अबीर मोबाईल बघत असतो तेव्हा सावली येते आणि जोरात ओरडते. अबीर तुला किती वेळा सांगितलं मोबाईल वगैरे बघायचा नाही, का मोबाईल बघतो वगैरे. काय ग एवढी काय चिडतीयस तू. खेळत नसला तरी फोनला हात लावायचा नाही म्हणजे नाही. तुला कोणत्याच फोनला हात लावायचा नाही आत्ताच सांगतीये. बघायचा नाही, शाळेत जायचं नाही, त्यांच्याबरोबर बाहेर खेळायला जायचं नाही. तू तरी काय
सगळं तूच ठरवणार आणि घरात बांधून ठेवणार. मी घरात तरी किती वेळ राहू ग? मध्ये कोंडून ठेवल्यासारखं कोंडून ठेवलंय मला. तू चिडलेली असते सावली. मध्ये जास्त प्रश्न विचारू नको, एकदम शांत बस. आता बाहेर हो, लगेच निघ इथून. ते व्यंकटेशजी तुम्हाला कळतं ना, त्याला कशाला दिला हो फोन? आता जगन्नाथजी सुद्धा आलेले. काय चाललंय याची कल्पना नाहीये का? कशाला फोन देताय त्याला? जी म्हणता सावली शांत हो, किती चिडचिड करते आणि किती आवाज चढवून बोलती असतो. नाही त्याला हे सगळं कळत नाही. चुकतीये मला माहिती, मी ओरडायला नाही पाहिजे, पण मी तरी काय करू? त्यांचा व्हिडिओ बघितला तर काय करायचं? मी मुलांना शिकवत असते, ते शिकवण्याचा व्हिडिओ तयार केलेला असतो. सावलीला कळालेलं असतं की गुरुकुल मधलं जे शिकवतीये त्याचं शूटिंग झालेलं असतं आणि सगळ्यांना माहिती की सावली गुरुकुलमध्ये शिकवतीये. आता खरी अडचण झालेली असते. सोशल मीडियावर सावली शिकवतीये मुलांना आणि गुरुकुलमध्ये शिकवतीये हे व्हायरल झालेलं असतं. सावलीला तर घामच फुटलेला असतो. जगन्नाथजी म्हणतात साऊ आता खरी अडचण झाली. आता अवघड समस्या झाली आहे, कारण तू माझ्याजवळ हे 100% आता समोरच्याला कळणार आहे. प्लस मीडियापासून लपवलं पण आता अवघड दिसतंय. तो व्हायरल होणार आणि सगळीकडे तू आणि तूच दिसणार. काय करायचं? जगन्नाथ खूप खूप टेन्शनमध्ये असतात आणि सावली त्याहून टेन्शनमध्ये असते. अगदी वेड्यासारखी करत असते. आपण लवकर पाठवून द्यायचं का अबीरला? इथून द्यायचं का काढून? पटकन देऊया काढून, म्हणजे तो तरी व्यवस्थित. रडायला लागलेली असते, अगदी रडायलाच लागलेली असते. काय करू आणि काही नाही तिला सुचत नसतं. वेड्यासारखी ती करत असते. बाहेर घेऊन येतील, दारावर उभे राहतील, वेगवेगळे प्रश्न विचारतील. मला समोर यायलाच लागणार, त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायलाच लागणार. ना आपण अबीरला पाठवूनच देऊया. जायला तयार नाहीये सारंग सोबत. तुम्हाला पण चल म्हणतोय. मी काय करू सांगा बरं? या परिस्थितीतून कशी बाहेर पडू? सावली अगदी वेड्यासारखी झालेली असते. कशी शांत हो? तुम्हीच विचार करा आणि मला सांगा मी कशी शांत हो? सोबत बाहेर पडले, एखाद्या पत्रकाराने मला गाठलं, पकडलं, ओळखलं तर काय करू? समोर जर नको नको ते प्रश्न विचारले तर मी काय उत्तर देऊ? मला समोर माझा भूतकाळ आला तर मी नाही सहन करू शकत. पासून अबीरला लांब ठेवणं गरजेचंच आहे. बरोबर गेलेलाच बरं. आता व्यंकटेशला राग येत असतो की अबीरने सारंग बरोबर नको जाईल ना, ते मी बघ. म्हणजे आता घाईघाईने अबीरकडे आतमध्ये गेलेले सारंग ओवीला शाळेत सोडवायला चाललेलं असतो. घेतलंय का बाळा? काही राहता कामा नाही. ओवी म्हणते नाही बाबा सगळंच घेतलं. तो चल निघूया. मध्ये तर ठेवू दे सगळं सामान. म्हणतो सावली टीचर बोला. सावली रडतच सारंगशी बोलत असते. आत्ताच्या आत्ता इथे सारंग तुम्ही कुठेतरी लांब घेऊन जा. तुम्ही आत्ताच्या आत्ता सारंग पर गुरुकुलमध्ये मी शिकवते. तो व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात आल्याचं सगळ्यांना कळलं आणि मी इथे हे सुद्धा सगळ्यांना कळलंय. मला कधी सुद्धा घराबाहेर येऊ शकतं. मला भीती वाटते सारंग. हे सगळं बघायच्या आधी प्लीज प्लीज त्याला इथून घेऊन जा सारंग प्लीज. भूतकाळाबद्दल त्यांना नाही कळू द्यायचंय. प्लीज प्लीज सारंग घेऊन. तो सावली घाबरू नको, मी लगेच येतोय. की खुश झालेली असते. कुठे जायचं? महाबळेश्वरला की गोव्याला? आधी अबीरला पिक करायला जायचं. थँक्यू बाबा. ओवीला फार आनंद वाटलेला असतो की आता आपल्याला फिरायला जायचं. आता फार आनंद झालेला असतो. सारंगला घट्ट अशी मिठी मारते आनंदाने ती की आपल्याला फिरायला जायचंय सगळ्यांना सोबत. सारंगला मात्र टेन्शन आलेलं असतं. जी काही समोर परिस्थिती आहे ती कशी हाताळायची कुणालाच काही कळत नसतं. फार भयान असं सत्य सगळ्यांच्या समोर येणार असतं. मित्रांनो, नेमकी हे सत्य कसं सावरणार आणि सगळ्यांच्यापासून कसं लपवणार? आता तर लपवण्याची वेळ निघून गेली आहे, समोर आली आहे वेळ. आता सगळ्यांना कसं काय ते समजावून सांगणार हे बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला उद्याचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.